तर रामराम मंडळी, तर आज मी तुम्हाला घेऊन आलेला आहे बायनरी सिस्टीम. आता बायनरी सिस्टीम म्हणजे काय? तुम्ही पॉलिटेक्निकला शिकत असाल, इंजिनिअरिंगला शिकत असाल, BCA ला शिकत असाल किंवा MCA ला शिकत असाल, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बायनरी सिस्टीम बघायला भेटत असते. मग ती बायनरी सिस्टीम काय आहे, नेमकं कुठं वापरायचं ते आज तुम्हाला शिकवणार आहे. आणि कशासाठी आणलं गेलं याच्यासाठी आपण शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला शिकवणार आहे मी बायनरी नंबर, जे काही ऑक्टल नंबर आहे किंवा डेसिमल नंबर आहे, त्याला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आज तुम्हाला शिकवणार. आता वन बाय वन बघूयात आपण. आज जे तुम्हाला शिकवतोय ते बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ डिजिटल सिस्टीम आहे. जर हे शिकला तरच पुढे शिकता येईल, नाहीतर मग काही नाही. हे बेसिक आहे, सुरुवातीपासून शिकवतोय, लक्षात असू दे. ठीक आहे, तर बघा आता बायनरी म्हणजेच काय. बाय म्हणजेच किती? दोन. नरी म्हणजेच काय? नंबर सिस्टीम. या ठिकाणी फक्त दोन नंबर राहणार आहेत आणि त्या दोन नंबरचे म्हणजेच काय? दोन डिजिट. आणि ते दोन डिजिट म्हणजेच काय? एक तर 0 आणि दुसरी म्हणजेच काय? 1. एक तर 0 आणि दुसरी म्हणजेच काय? 1. हे कशासाठी वापरले गेले दोन? कारण जे काही आधुनिक काळामध्ये आपण टेक्नॉलॉजी वापरतोय, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, मग त्या टेक्नॉलॉजीला आपले जे काही नंबर सिस्टीम आहे ते कळत नाही. त्याला फक्त एकच कळत असते, ती म्हणजेच काय? डिजिटल सिस्टीम. म्हणजेच काय? 2 डिजिट बायनरी. आणि ती म्हणजेच काय? 0 आणि 1. जशी प्रेमाला भाषा प्रेमाचीच कळत असते, तशी भाषा डिजिटलला फक्त हे डिजिट वाली कळत असते, आणि ती म्हणजेच कोणती? बायनरी. तर वन बाय वन आपण शिकणार आहोत. बघा बायनरी मध्ये डेसिमल म्हणजेच काय? जे 0 पासून अंक असतात, आपले नॅचरल नंबर असतात, त्याला म्हणायचं डेसिमल नंबर. म्हणजेच बघा डेसिमल नंबर आपण घेतलेले आहेत, किती? 7 पर्यंत घेतलेले आहेत, पण 15 पर्यंत शिकवणार होतो, पण इतर आपल्याला जागा भेटली नाहीये, तेवढी पुरेशी झाली नाहीये. त्यासाठी मी 7 पर्यंत घेते आणि त्यानंतर 15 पर्यंत कसं काढायचं ते पण शिकवणार आहे तुम्हाला. मग वन बाय वन आपल्याला शिकायचं आहे. मग बघा 0 म्हणजेच काय आणि 1 म्हणजे काय? 0 म्हणजेच काय? सर्वात छोटी व्हॅल्यू किंवा लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे 0 आणि हायेस्ट व्हॅल्यू म्हणजेच काय? 1. हे एक झाला. किंवा दुसरा जर म्हणायचं म्हटलं तर 0 म्हणजेच काय? यस. 0 म्हणजेच काय? नो. आणि 1 म्हणजेच काय? यस. आता बघा यामध्ये 1 म्हणजे यस आणि 0 म्हणजे नो. म्हणजे बघा, जर तुम्हाला तुमची मैत्रीण कोणी आवडत असेल आणि तुला बायनरी भाषा येत असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला प्रपोज करत असेल आणि किंवा तुम्ही त्यांना प्रपोज करत असाल आणि ती यस किंवा नो जर सांगत असेल आणि तुम्ही बायनरी मध्ये तिला आउटपुट देत असेल, तुम्हाला कळणार कसं? मग त्यासाठी तुला पण बायनरी भाषा यायलाच पाहिजे. जर तुला बायनरी भाषा येत नसेल तर मग तुला काही कळणार नाही. ते यस म्हणली का रिजेक्ट केली तुला काही कळणार आहे का? नाही. त्यासाठी तू काय कर, बायनरी भाषा शिकून घे आणि तू प्रपोजल कसा ऍक्सेप्ट करेल किंवा रिजेक्ट करेल ते तुला शेवटी सांगणार आहे. त्यासाठी तू काय कर, व्हिडिओ कंटिन्यू बघ. ओके, बघा कसं करायचं बाबा. बायनरी आहे, मग बायनरी मध्ये आपण घेतोय किती? ऑक्टल घेतोय. ऑक्टल म्हणजेच किती? 8 अंक. किती? 8 अंक. मग ते 8 अंक कोणते कोणते आहेत? जेव्हा पण आपण डेसिमल घेत असतो, 0 पासून सुरुवात करत असतो, 0 पासून 7 पर्यंत आले त्याला म्हणायचं ऑक्टल. जर तुम्ही ऑक्टल मध्ये 8 म्हणले, मग 8 म्हणलं तर 7च आहे. ते कशामुळे काय? बघा, ज्यावेळेस तुम्ही 0 पासून स्टार्ट केलं पण त्याचा सिरियल नंबर जर दिला तर 0 ला 1 येईल आणि 1 ला 2 येईल, 2 ला 3 येईल. म्हणजेच तुम्ही सिरियल नंबर नुसार घेतला तर 7 च्या ठिकाणी 8 येते. माझ्यावरती भरोसा नसेल तर एक वेळेस करून बघा, येतं का नाही. बघा मग आता आपल्याला 0 ची बायनरी कशी काढायची? 0 ची बायनरी कशी काढायची? जर काढायचं म्हटलं तर ह्या सिस्टीमने येत असते. किंवा एक शॉर्टकट सांगतो मी. आता सिस्टीम जर सांगायला गेलं तर खूप मोठी प्रोसिजर आहे, त्यासाठी एक अर्धा तास वेळ लागेल. मग त्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. ती शॉर्ट ट्रिक म्हणजेच काय? बघा 2:0 1 राहील. 2:0 1 आणि त्यानंतर काय? 2:1 2:2 2:3. म्हणजे याचा अर्थ काय येईल बघा? 1 2 4 आणि 8. ओके, 1 2 आणि 4 आणि 8. म्हणजे 2:0 एनीथिंग 0 त्याची व्हॅल्यू काय असते? एनीथिंग 0 जर असेल तर त्याची व्हॅल्यू 1च असते. मग 2:0 म्हणजे किती? 1. त्यानंतर 2:1 म्हणजे किती? 1. 2:2 म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर हे 4 आला आणि त्यानंतर 2:3 म्हणजे काय? 8 आलेले आहे. यानुसार तुम्हाला बायनरी काढायची आहे. मग तुम्हाला घ्यायचं काय? ऑक्टल नंबर घ्यायचा आहे. ऑक्टल मध्ये सर्वात जास्त मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 7 आहे. मग 7 म्हणजे काय? 7 पेक्षा छोटी व्हॅल्यू घ्यायची आहे. मग ती छोटी व्हॅल्यू कुठे येणार बघा? 2 4 आणि 1 आणि 8 आहे. मग 8 तर 7 पेक्षा मोठी आहे. मग 7 पेक्षा मोठी घ्यायची का? घ्यायची नाही. अजिबात घ्यायची नाही. मग घ्यायची कुठली? 7 पेक्षा छोटी. मग 7 पेक्षा छोटी बघ कोणती आहे? 4 2 आणि 1 आहे. मग ह्याच्यापैकी कोणती आहे बघ?
4 आहे. मग काय करतो, जर 4 असेल तर जे काही ऑक्टल आहे ते फक्त 3 डिजिट राहणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डिजिट किती राहणार तर 3 राहणार आहेत. आणि ते बीट कोणते आहेत तर 3 बीट. मग ते 3 बीट कोणते कोणते आहेत बघ, 4 2 and 1 4 2 and 1. जर तुला बायनरी काढायची असेल तर याच्यामध्ये ऍडिशन यायला पाहिजे. जर ज्याची आता 0 ला बघ 0 कोण आहे का 0 0 0 आहे, म्हणजे याच्यामध्ये 0 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय येणार तुला, कुठलीच व्हॅल्यूच्या ठिकाणी 1 येणार नाही, म्हणजे 0 0 0 0. मग त्यानंतर 1 काढायचे तुला, काय 1 ची बायनरी काढायची आहे. 1 कोण आहे, 1 तुझा डेसिमल नंबर आहे. मग त्या डेसिमल नंबर मध्ये तुला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. मग त्यावेळेस काय करणार, याच्यामध्ये बघ ऍडिशन कोणाकोणाचे 1 होते, डायरेक्ट एक नंबर दिलेला आहे, कोणता आहे 1 आहे ना बघ इथे 1 आहे. पण त्या 1 ला काय करायचं, 1 लिहायचं आणि बाकीच्याला 0 लिहून टाकायचं, म्हणजे आपली व्हॅल्यू काय येत असते 1. मग इथे 1 आले म्हणजे इथे काय लिहायचं 1 लिह आणि बाकीचे 0. पण ज्यावेळेस याचे ऍडिशन केलं जात असतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 येत असते आणि त्याला बायनरी मध्ये लिहायचं कसा 0 0 1. बघ 0 0 1 आला का नाही. त्यानंतर बघ ठीक आहे, तुला समजला नसेल सेकंड समजेल, तुला तर समजून सांगणारच आहे, माझा पक्का वादा आहे. पण त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल आणि हे डबल बघावं लागेल. आणि नाही जर तुला समजलं तर तू कमेंट करू शकतोस किंवा माझा शेवटी तुला मोबाईल नंबर देईल त्यावरती कॉल करून तुम्हाला विचारू शकतोस. ठीक आहे. तर बघ आता सेकंड काय आहे, 2 ची बायनरी काढायची आपल्याला. मग 2 ची कसं करणार आहे, मग यामध्ये 2 नंबर आहे का, आहे. मग 2 च्या ठिकाणी 1 लिह, बाकीचे 0 लिह, म्हणजे ती बायनरी आलेली आहे. 2 च्या ठिकाणी काय लिहिलं असतं 1 आणि बाकीचे काय लिहिलं 0. मग किती आले बघ, 2 आले की नाही. मग 2 ची बायनरी बघ इथं 0 1 0 आहे का, बघ 0 1 0 आहे ना. त्यानंतर बघा 3. सर तुम्ही म्हणताय 3 येईल, पण ह्याच्यामध्ये दिसत नाही, 3 तर दिसत नाही. मग कसं काढणार, बरोबर आहे ना. तर बघ कसं काढायचं, हे 3 ची ह्याची कोणाची ना कोणाची तर ऍडिशन होईल, म्हणजे 3 होईल. बघ कोणाची ऍडिशन होते, 2 आणि 1 ची ऍडिशन कर किती होत असते सांग, 2 आणि 1 ची ऍडिशन 3 होत असते ना. हा मग 2 ची ऍडिशन आणि 1 ची ऍडिशन 2 + 1 जर केलं तर 3 येत असते, म्हणजे ज्याची ऍडिशन केला असतो त्याची काय करायला पाहिजे 1 1 आणि बाकीचे 0 करून टाक, म्हणजे काय येतं बघ 0 आला 0. त्यानंतर 1 ला 1 लिह, त्याच्यानंतर 1 ला 1 लिह. मग काय आला 0 1 1 म्हणजे 3 आला का, आला ना. ओके. मग आता सर 4 ची काढायचे, मग 4 च्या ठिकाणी 1 लिहू का, हा लिहू शकतो. असं कसं लिहिणार तू 1 आणि बाकीचे काही करायची गरज काय, त्याच्यामध्ये काही गरजच नाही. मग डायरेक्ट 4 ची व्हॅल्यू जर आपण घेतलो तर त्याची ऍडिशन किती येणार आहे 4च येणार आहे, बाकीची घ्यायची काही गरज आहे का, काहीच गरज नाही. मग कसे घेणार तू, बघ 4 च्या ठिकाणी 1 घे, बाकीचे काय 0. मग 4 ची व्हॅल्यू आली का 1 0 0 आली ना. हा त्यानंतर आता 5 ची घ्यायची, सर याच्यामध्ये 5 दिसत नाही, कसं करू. मग 4 ची आणि 5 ची ऍडिशन करतोस ना तू, तेव्हा 4 ची आणि 1 ची 4 ची आणि 1 ची जर ऍडिशन घेतलास तर किती येते 5 येते ना. मग घे, मग 4 कुठं आहे त्या ठिकाणी 1 लिह आणि त्यानंतर 1 कुठं आहे त्या ठिकाणी 1 लिह. म्हणजे बघा 4 कुठं आहे इथं आहे, त्यानंतर 1 कुठं आहे 1, म्हणजे ह्या दोघांची जर ऍडिशन केलं तर 5 येते. मग 2 आता असं झालं रिकाम टेकडा राहिला, रिकाम टेकडा काय व्हॅल्यू असते का, काहीच व्हॅल्यू नसते. मग घे त्या ठिकाणी 0 आली का, बघ 5 ची आहे बायनरी 1 0 1 आली का, 1 0 1 आलेली आहे. त्यानंतर घ्यायचं आहे 6. सर याच्यामध्ये तर 6 नाही 4 पेक्षा मोठी आहे, मग त्याची कोणाची ऍडिशन होत असते, मग कोणाची होत असते 4 + 2 किती होतात बघ 6 होतात ना. हा जिथं 4 आहे त्या ठिकाणी 1 लिह आणि त्यानंतर जिथं 2 आहे त्या ठिकाणी 1 लिह, म्हणजे तुझी बायनरी येत असते 6. 4 + 2 किती झाले 6. मग 1 ची काही गरज आहे का, त्या ठिकाणी काही नाहीये, तो रिकाम टेकडा आहे, भामटा आहे, त्या ठिकाणी ठेवलं 0 आलं. मग त्याची बायनरी मग काय येते आता 1 1 1 1 0, म्हणजे ह्या 0 ला 0 म्हणजे किती आली 6 आली, बरोबर. आणि त्यानंतर जर 7 काढायचे आहे, मग 7 जर काढायचं असेल तर कोणाकोणाची ऍडिशन करणार, तर आपल्याकडे 3 बीट आहे, कोणते 4 2 आणि 1. मग त्याच्यामध्ये काय ऍडिशन कर, कोणाकोणाची करणार 4 2 1 4 2 1 ची ऍडिशन कर. मग 4 2 1 ची जर ऍडिशन केलं तर किती येत असते बघ व्हॅल्यू बघ किती असते ते 1 1 1 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे आली बायनरी तुझी. हे कुठपर्यंत शिकलो आपण ऑक्टापर्यंत. पण जर आपल्याला 15 पर्यंत जर काढायचं असेल तर त्याची व्हॅल्यू काढावं लागेल. मग 15 पर्यंत जर म्हटलं तर 9 ही 8 पेक्षा मोठी संख्या आहे, बरोबर. मग त्यासाठी तुला किती घ्यावं लागेल, आता इथे किती घेतलास 8 आहे, 8 च्या ठिकाणी किती घेतला आपण 7. म्हणजे जर तुला 15 पर्यंत व्हॅल्यू काढायची असेल तर 16 बीट घ्यावं लागेल आणि त्याला म्हणावं लागेल आपल्याला हेक्साडेसिमल. त्याला काय म्हणावं लागेल आपल्याला हेक्साडेसिमल म्हणावं लागेल. म्हणजे 16 0 पासून स्टार्ट होत असते, म्हणजे किती 15 ला आला. मग 15 ला आला तर त्याची ऍडिशन कशी करायची, मग इथं 8 घेऊन टाक, म्हणजे 8 कसं घ्यायचं 2⁻³ जर केलं तर 8 येत असते. मग तो 15 ची जर बायनरी काढायची असेल तर कसं करणार, मग या 15 मध्ये कोण कोण ऍड होतात
8 1 होत असते. 8 आणि 4 किती झाले 12. त्यानंतर 12 प्लस 2 किती 14 आणि 1 15. सर सगळे झाले की मग सगळ्याला 1 1 लिहून टाक. सगळ्याला 1 1 लिहून टाक. म्हणजे 1 1 लिहिलं असतं त्याची बायनरी घ्याली 15 ची बायनरी येत असते 1 1 1 1. सर ठीक आहे तुम्ही सोपं आहे म्हणून काढला 1 1 लिहायचं म्हणून काढला. त्यानंतर बघा आता तुला कुठलं काढायचे 14 काढायचे तुला. हां 14 काढ. मग 14 काढत असताना मग याच्यामध्ये काय करतो ऍडिशन कर. कोणाकोणाचे ऍडिशन आला 8 आणि 4 12 झाले. 12 ने किती होतात 13 होत नाही. मग 12 आणि 2 किती झाले 14 झाले. 12 आणि 2 किती 14 झाले. मग 14 झाले तर कसं करणार तू 14 1 1 1 आणि 0 म्हणजे 1 1 1 0 लिहिलास. म्हणजे 14 ची बायनरी काय आली तुझी 1 1 1 0 आली ना. हां ठीक आहे सर ठीक आहे. त्यानंतर आम्हाला 10 ची काढून दाखवा. मला आता मजा येईल. मी तर खूप जोरात शिकलोय सर. आतापर्यंत मला समजलं नव्हतं तर आता बघ 10 ची कसं काढायचं तू काढ बरं येते का बघ. बघ तुझ्यासाठी टाइम टू 10 ची बायनरी काढून दाखव मला काय येईल. बघ 10 ची बायनरी काय येते बघ. बघ इथं काय आहे 8 आहे. 8 प्लस 2 जर केलं तर किती येते ना 8 आणि 2 किती येतात 10. मग ज्या ठिकाणी 8 आहे त्या ठिकाणी 1 लिही आणि ज्या ठिकाणी 2 आहे त्या ठिकाणी 1 लिही आणि बाकी सगळे रिकाम टेकडे बिनकामाचे ऐक खाऊ आहेत त्यांना काय करायचं 0 करून टाक. मग कसे केले 8 ला किती लिहिलं आपण 1 लिहिलं आणि त्यानंतर 2 ला 1 लिहिलं बाकीचे किती झाले 0 0. म्हणजे आपला आन्सर किती आला रे बायनरी 10चा किती आला 1 0 1 0. ओके एवढा. मग मी 1 देत असतो तेवढं काय करतो कमेंट सेक्शन मध्ये मला टाक बरं तुला येते का बघ तुम्ही. ठीक आहे एवढं चांगलं शिकवलं असेल तर तुला समजलं असेल एवढी तर गॅरंटी आहे. जरी नाही समजलं असेल तर रिपीट व्हिडिओ बघ म्हणजे तुला चांगल्या प्रकारे समजेल. मग आता बघ तू काय कर मला एक 13 ची बायनरी जी आहे ती मला एक कमेंट सेक्शन मध्ये पाठवून दे. म्हणजे मला समजलंय की हा व्हिडिओ केलेला तुझ्यासाठी चांगलं झालेला आहे तुला समजलेलं आहे. ठीक आहे. किंवा समज तुला एखाद्या मुलीला प्रपोज करायचं किंवा मुलाला प्रपोज करायचं तेव्हा कसं करणार तू आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला बायनरी चांगल्या प्रकारे जमते. मग तिला जर किंवा त्याला जर तू आवडत असेल तर त्यानं काय करेल येस किंवा नो करेल ना बरोबर. येस किंवा नो करेल. मग तू काय केलास तू पण खूप हुशार आहेस. मग काय 1 4 3 या बायनरी मध्ये लिहिलास बरोबर. 1 4 3 म्हणजे काय आय लव्ह यू लिहिलास. ओके मग आय लव्ह म्हणजे काय ह्याची बायनरी काय लिहिलास तू 1 ची बायनरी काय लिहिलास 1 ची बायनरी आता किती आहे 7 बिट म्हणजे 8 बिट आहे. म्हणजे काय लिहिलास 1 ला काय लिहिलास तू बायनरी मध्ये 0 0 0. त्यानंतर 4 ला काय लिहिलास 1 0 0 लिहिलास आणि त्यानंतर 3 ला काय लिहिलास तू 3 ला काय 0 1 1 लिहिलास. म्हणजे याचा अर्थ काय झाला आय लव्ह यू बरोबर. मग तू काय केलास प्रपोज केलास किंवा केलीस. त्यानंतर ते जे समोरचा होता त्याला पण बायनरी येते. ते काय एअरपोर्ट आहे त्याला काय येत नाही का क्लास मधलंच आहे ना तुमच्या टीचरने शिकवलं असते. मग ते एअरपोर्ट असेल का नाही. मग त्याला काय करायला एवढं लांबच त्याने सांगितलंय तर मी बी काय छोटासा मध्ये आन्सर देऊन टाकेल. समजत तर समजेल नाही तर राहील. जर तू त्याला आवडत असशील तर तो तुला काय म्हणेल 1 1 म्हणजेच काय यस काय यस. आणि जर तू आवडत नसेल किंवा नसशील तर काय येईल बरं ते म्हणेल 0 म्हणजेच काय नो. म्हणजे सरळ सरळ यस म्हणलं की ऍक्सेप्टेड आणि सरळ सरळ नो म्हटलं की किंवा 0 म्हटलं की रिजेक्टेड. मग अरे बाबा हे नाद खूप बेकार असते. हा मी मजाक म्हणून सांगायला पण त्याच्या नादाला लागू नकोस. जर नादाला लागलास तर तुला इथंच राहावं लागेल. पुढचे खूप मोठे स्वप्न आहेत तुझ्या आई वडिलांचे स्वप्न आहेत तुझे स्वप्न आहेत आणि ते तुला साकार करावं लागेल. साकार जर करायचं असेल तर असे रिकाम टेकडे धंदे नाही करायला पाहिजे आणि तुला जे तुझे शिक्षकाने सांगतात किंवा जे काही तुला अभ्यास करायचा आहे तेच करावं लागेल. कारण आपले आई वडील खूप कष्टाने आपल्याला शिकवत आहेत याची तुला जाणीव ठेवावं लागेल. बघ आता तुला कुठे डाऊट आला असेल कुठे काही समजलं नसेल तर कमेंट करून सांग. मी तुला तुझ्यासाठी दुसरा स्पेशल तुझ्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येतो. आणि जर तुला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब कर. थँक्यू.